टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एक बैठक जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. मोजके पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते. आपण पाहू शकतो की शहरातले सर्व भाजपचे आमदार असतील किंवा मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्की काय चर्चा जी आहे ती यांच्या बैठकीत झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, आगामी महापालिका निवडणूक आले, काय चर्चा जी आहे ती या निवडणुकीमध्ये बैठकीमध्ये झालेली आहे? साधारणतः 3 वर्ष 5 वर्ष पेंडिंग स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्या या आदेशाप्रमाणे त्याचा एक पॅटर्न सेट झाला आपोआपच की 280 नगरपालिका या साधारणतः नोव्हेंबर एंडला होतील. त्या नोव्हेंबर एंडच्या ऐवजी 2 डिसेंबरला झाल्या. मग डिसेंबर एंडला जिल्हा परिषद निवडणुका होतील आणि जानेवारी एंडला महानगरपालिका होईल. म्हणजे मग सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळला जाईल. पण आपल्याला माहिती आहे की 50% वर रिझर्वेशन जिथे क्रॉस झालं तिथे एकाने याचिका दाखल केली आणि सगळंच टाईम टेबल आता विस्कळीत झालं आहे. आम्ही त्यामुळे असं ठरवलं होतं की पक्षाने एक टप्पा झाला की पुढच्या टप्प्याच्या तयारी लागेल, त्याच्या आधी बेटीगाठी वगैरे चालूच राहील. तसं नगरपालिकेचा टप्पा थोडा राहिला 20 तारखेला, पण मेजर 2 तारखेला संपल्यामुळे आता राज्यामध्ये आम्ही सगळेजण प्रवासाला निघालो. माझ्याकडे एकूण 5 महानगरपालिकांची जबाबदारी प्रदेश अध्यक्षांनी आणि माननीय देवेंद्रजींनी दिली आहे. त्यात पिंपरी आहे, त्यामुळे आज पिंपरी आहे माझं, उद्या सांगली आहे, त्याच्या नेक्स्ट डेला इचलकरंजी आहे, मग कोल्हापूर आहे आणि 7 तारखेला पुणे करून मग मी अधिवेशनात जाईन. आज आम्ही आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना, ज्याला आम्ही एक्सटेंडेड कोअर म्हणतो, विस्तारित टीम, ज्याच्यामध्ये आमचे सगळे आमदार येतात, सगळे खासदार येतात, सगळे सरचिटणीस येतात आणि ज्यांना पद नाही आहे पण त्यांची मॅच्युरिटी लेवल तेवढी आहे अनेक वर्ष काम करणारे, अशा सगळ्यांना, जसं आमचे खाडे आहेत, खाडेंकडे काही आता जबाबदारी आहे का नाही, पण त्यांची मॅच्युरिटी लेवल इतके वर्ष काम केल्यामुळे असे आहे की ते ह्या बैठकीला लागणारच. तर अशा बैठका सगळ्या ठिकाणी सुरू झाल्या, तशी इथली झाली. प्रामुख्याने उमेदवारी अर्ज आणि उमेदवारी निश्चिती याची कार्यपद्धती सगळ्यांना समजावून सांगितली गेली की उमेदवारी अर्ज हे कोणालाही द्यायचे, 1 रुपयाही शुल्क न घेता द्यायचे. त्याने उमेदवारी अर्ज भरायला येताना शक्तीप्रदर्शन करायचं नाही, कार्यालयात आणून जमा करायचा, स्क्रुटिनी होईल. मग ती प्रदेशाच्या एका एजन्सीकडे सर्वेसाठी पाठवली जाईल. प्रदेश त्याचा त्या शहराचा सर्वे रिपोर्ट पाठवेल. मग त्या शहराच्या प्रमुख 5-6 जणांनी तो सर्वे रिपोर्ट आणि आपलं आकलन हे जुळतंय ना बघायचं आणि 90-92-95% सीट्स इथेच फायनल करायचे. आमच्याकडे लोकशाही आहे, लोकल लिडरशिपला खूप महत्त्व होतं. 2-5% मग प्रदेशात प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री महोदयांकडे जातील. तर ही आम्ही उमेदवारी अर्ज आणि उमेदवार निश्चितीची पद्धती समजावून सांगितली. या व्यतिरिक्त 50,000 घरांमध्ये जाऊन लोकांना जाहीरनामा तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व करणं, किंवा तुम्हाला आम्ही निवडल्यानंतर काय करावं असं वाटतं आहे, बरोबरने काय केलं केंद्राने, राज्याने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तेही सांगणं. त्याचं एक चांगलं फोल्डर तयार होत आहे. मग एक फॉर्म भरून घेणं की तुम्हाला काय वाटतं आहे की ज्याच्या आधारे आम्ही आमचा जाहीरनामा तयार करू. असे 2 टप्पे ठरले. आता नुकतीच नगर परिषद असतील किंवा नगरपंचायती झाल्या, सोबाळावर तुम्ही लढलेले महायुती, काही ठिकाणी महायुती झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काय परिस्थिती असणार, महायुती होणार का सोबाळावर लढले जाणार? नगरपालिका निवडणुका जवळजवळ 70% ठिकाणी, 70%. माझ्याकडे सांगली जिल्हा होता, तर ईश्वरपूर BJP लढली, आष्टा राष्ट्रवादी लढली, तर शिराळा शिवसेना लढली. तर जवळजवळ 70% ठिकाणी युतीनेच आम्ही लढलेलो आहोत. लोकसभा आणि राज्यसभामध्ये युती असेल तर एक्झॅक्ट युती लागते. तुमच्या आमच्या तिथे फार स्वातंत्र्य देऊन चालत नाही. पण स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुळात 8 वर्षांनी झाल्या. लोकल कार्यकर्त्याला असं वाटतंय किंवा इथे पण तुम्ही नियम लावू नका, जर आम्हाला स्वातंत्र्य द्या. तर 30-32% ठिकाणी एकमेकांच्या विरोधातही आम्ही ठाकलो. पण म्हणजे देवेंद्रजींनी, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी असा आदेश दिला होता, अशी सूचना केली होती की आपल्याच सहयोगी पक्षांच्या विरुद्ध शिव्याशाप नाही चालणार. तुम्ही मांडा की BJPला का मतदान करावं. तोच फॉर्म्युला आता एकूण 28 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील.
2च्या बाबतीमध्ये थोडी शंका आहे, कारण तिथे थोडं 50% आरक्षण क्रॉस झालेलं आहे, पण 28 ठिकाणी ओके आहे. तर त्या सगळ्या ठिकाणी हाच पॅटर्न राहील की शक्यतो युतीला बरोबर घेऊन. पण नाही झालं. लोकल लिडरशिपला असं वाटलं की याच्यात आमच्या लोकल कार्यकर्त्यावर अन्याय होतो आहे, तिथे युती होणार नाही. त्याला अजून एक वाक्य वापरलं आहे, जे आम्ही नगरपालिकेकडून फॉलो केलं. देवेंद्रने हायब्रिड शब्द वापरला. हायब्रिड म्हणजे काय? तर समजा एक कोल्हापूर महानगरपालिका आहे. आमचे प्रभाग समजा 20 आहेत, 20 चोक 80, 20 आहेत. हा बरोबर, एकात 5 आहेत. तर एका प्रभागात झाली, दुसऱ्या प्रभागात नाही झाली. बाय अँड लार्ज 70-80% ठिकाणी व्हायला पाहिजे. तर मग त्या शहरामध्ये सत्ता येण्याची गॅरंटी 100% निर्माण होते. तुम्ही जर सगळंच वेगळं लढायला लागलं तर मतांचं विभाजन होईल. नक्कीच आपण पाहिलं तर शक्यतो महायुतीमध्येच जे आहे ते या ठिकाणी लढणार आहेत. मात्र काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वबळावर देखील लढण्याची तयारी जी आहे ती भाजपने या ठिकाणी दर्शवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.